अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, तर पोरीची आई पोरीला सांगत होती, इकडे ये, पोटभर खायचं आणि रात्रंदिवस काम करायचं, तक्रार आली तर तू येन मी ये. का सांगत होती ती आई? अरे त्या आईचं लुगडं फाटलेलं होतं, तिच्या हाताला बांगडी नव्हती, पण विचार पुढचे होते. तिला माहित होतं माझं शरीर जर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, तर माझ्या मुलीच्या आयुष्याचा कोण विचार करेल. आज या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. बस 95% पुरींच्या संसाराचं वाटोळ त्यांच्या आयाने केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या आहेत ह्या, फक्त दिसत्यात अशा. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा. कर बोटवर, जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर. छान. काय करत तुला पुरीचा? हा विनोद नाही, हा विनोद आहे का? काय करत तुला मुलीच्या संसाराचं? काय गरज आहे? तू काय बोलत असती पुरीशी रोज? काय कालवण केलं, बोंबील भाजले खाती? दरिद्री नाही.